लेग क्रॅम्प्स म्हणजे तुमच्या पायाच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना किंवा घट्टपणा येतो. आता ह्या वेदना तुमच्या पायांच्या मांड्यांमध्ये, पोटऱ्यांमध्ये म्हणजेच काफमध्ये येत असतात. जेव्हा तुमचे स्नायू बळजबरीने आकुंचन पावतात आणि लहान होतात, तेव्हा तुमच्या नसा आणि स्नायू यांच्यातील चुकीच्या संवादामुळे पेटके येतात. लेग क्रॅम्प्स धोकादायक मानले जात नाहीत आणि सामान्यतः काही मिनिटांनंतर ते निघूनही जातात. परंतु ते खूप वेदनादायक असू शकतात आणि काही वेळा तुम्हाला ते रात्री जागे करू शकतात. नमस्कार, झूम युअर नॉलेज ऑनलाईन या तुमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. तुमच्या लेग क्रॅम्प्सना कारणीभूत असलेल्या खऱ्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावरील उपाय आणि जीवनशैलीतील बदलांचा वापर करून ते कसे थांबवायचे हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नंबर 1, पाण्याची कमतरता. निर्जलीकरण म्हणजेच डिहायड्रेशन हे स्नायू क्रॅम्पचे सर्वात सामान्य कारण आहे. जर तुम्ही व्यायाम करत असाल, खूप घाम येत असेल किंवा पुरेसे पाणी पीत नसाल तर तुम्हाला विशेषतः रात्रीच्या वेळी पायात पेटके म्हणजेच लेग क्रॅम्प्स येण्याची शक्यता असते. तुमचे 78% स्नायू पाण्याने बनलेले असतात, ज्यामध्ये महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे स्नायू कसे शिथिल होतात आणि आकुंचित होतात हे नियंत्रण करत असतात. जर तुम्ही निर्जलीकरण करत असाल तरीही तुम्ही हे खनिज गमावले आहे, जे मज्जातंतूच्या सिग्नलमध्ये व्यत्यय आणतात आणि त्यांना क्रॅम्प्स करतात. हायड्रेटेड राहण्यासाठी दररोज किमान 2 लिटर पाणी पिण्याचे लक्ष ठेवावे. जर तुम्हाला खूप घाम येत असेल तर दिवसभरात 12 अंश पाण्यात 1/4 चमचा समुद्री मीठ घालण्याची शिफारस केली जाते. सोडियम पाण्याला तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये अधिक कार्यक्षमतेने प्रवेश करण्यासाठी मदत करते. नंबर 2, कमी मॅग्नेशियम किंवा पोटॅशियम. तुमच्या स्नायूंना व्यवस्थित आराम करण्यासाठी मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारख्या खनिजांची आवश्यकता असते. हे पालेभाज्या, फळे आणि मासे यासारख्या प्रक्रिया नसलेल्या पदार्थांमध्ये आढळतात. तुमच्यात याची कमतरता होऊ शकते कारण तुम्ही कॅफीन, अल्कोहोल किंवा साखर जास्त प्रमाणात खात असता, ज्यामुळे हे खनिजे शरीरामध्ये कमी होतात. जास्त व्यायाम करणे, घाम येणे आणि पुरेशी विश्रांती न घेतल्याने देखील हे कमी होऊ शकतात. मॅग्नेशियमची कमतरता हे विशेषतः रात्रीच्या वेळी पायात पेटके येण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे जेव्हा तुम्ही दिवसभरात सक्रिय असता तेव्हा पायात पेटके येण्याची शक्यता असते. दररोज 200 ते 400 मिलीग्रॅम मॅग्नेशियम घेणे हा उपलब्ध सर्वोत्तम उपायांपैकी एक आहे. तुम्ही तुमच्या पेयांमध्ये चांगल्या दर्जाचे इलेक्ट्रोलाइट पावडर वापरून तुमचे पोटॅशियम आणि मॅग्नेशियम देखील वाढवू शकता. नंबर 3, खूप अल्कधर्मी रक्त म्हणजेच अल्कलाइन असलेले ब्लड. जेव्हा तुमचे रक्त अल्कधर्मी असते तेव्हा तुमचे स्नायू घट्ट होऊ शकतात, उबळ येऊ शकतात आणि क्रॅम्प्स होऊ शकतात. तुमचे रक्त साधारणपणे 7.35 ते 7.45 दरम्यान असावे. म्हणजेच तुमच्या ब्लडचा pH हा 7.35 to 7.45 इतका असावा. परंतु जर ते थोडे वर गेले तर ते अधिक अल्कधर्मी होते म्हणजेच अल्कलाइन होते. अल्कधर्मी वातावरणात तुमच्या रक्तातील कॅल्शियम आयनना, प्रथिनांना आणि घट्ट बांधतो. हे तुमच्या स्नायूंसाठी उपलब्ध असलेल्या मोफत कॅल्शियमचे प्रमाण कमी करते आणि उपलब्ध कॅल्शियमच्या कमतरतेमुळे तुमचे स्नायू घट्ट होऊ शकतात आणि मग तुम्हाला क्रॅम्प येण्याची शक्यता असते. तुमचे रक्त म्हणजेच pH त्याच्या सामान्य श्रेणीत पूर्ण संचयित केल्याने सामान्यतः पेटके म्हणजेच लेग क्रॅम्प थांबण्यास आणि कॅल्शियमचे योग्य कार्य पुनर्संचित करण्यास मदत होते. तुमचे पेटके लवकर दूर करण्यासाठी तुम्ही लोणच्याचा थोडा रस टाकता किंवा तुम्ही एका ग्लास पाण्यात 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर मिक्स करून हे पाणी तुम्ही पिऊ शकता. नंबर 4, स्नायूंचा थकवा. जर तुम्ही जास्त काम करत असाल तर तुम्ही व्यायाम करताना तुमचे स्नायू तात्पुरते खराब होतात. अशा प्रकारे तुमचे स्नायू मोठे आणि मजबूत होतात, पण त्यामुळे आतमध्ये लॅक्टिक ॲसिड सारखी टाकाऊ उत्पादने तयार होतात, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन मिळणे कठीण होऊ शकते आणि मग क्रॅम्प्स येण्याची शक्यता वाढते. अतिप्रशिक्षणामुळे तुमच्या स्नायूंना आराम आणि संकुचित करण्यासाठी वापरण्यात येणारी ATP ऊर्जा देखील कमी होते. व्यायामाच्या आधी आणि व्यायामाच्या नंतर किंवा लांब असा वॉक घेतल्यानंतर स्ट्रेचिंग करणे फार महत्त्वाचे आहे.
नंबर 5, स्नायू कमी होणे. म्हातारपणी प्रौढांमध्ये पायात पेटके येणे अधिक सामान्य आहे, कारण ते ओव्हरटाईम स्नायू गमावलेले असतात. त्यामुळे उर्वरित स्नायू अधिक सहजपणे ताणतात आणि त्यामुळे त्यांना उबळ येते. वयाच्या 30 नंतर आपले स्नायू दर 10 वर्षांनी 3 ते 8% दराने बिघडू लागतात. रेझिस्टन्स ट्रेनिंग करून आणि व्हिटॅमिन D3 खाऊन तुम्ही स्नायूंचे नुकसान टाळू शकता. नंबर 6, खराब रक्तप्रवाह. तुमचे स्नायू योग्यरित्या कार्य करत राहण्यासाठी तुम्हाला त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये वाहून नेण्यासाठी रक्तप्रवाह देखील आवश्यक आहे. जर तुमचे रक्ताभिसरण खराब असेल, कारण तुम्ही खूप वेळा बसता किंवा उभे राहता, जर गरोदर असाल, तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक असेल आणि तुमच्या पायात रक्ताची गुठळी असेल, यापैकी कोणतीही स्थिती पायांच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह कमी करू शकते, ज्यामुळे पेटके किंवा लेग क्रॅम्प्स येऊ शकतात. नियमित व्यायाम, अधूनमधून उपवास करणे आणि नैसर्गिक रक्त पातळ करणारे पदार्थ आहारामध्ये घेतल्याने प्रवाह सुधारण्यास मदत होऊ शकते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.